हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। मी अनुराधा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलमध्ये। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही शुभचिन्ह आहोत ती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे इथून पुढे मी जे काही नवीन व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बघा, इथे मी स्त्री काढत आहे। पहिलं जे शुभचिन्ह आहे ते मी स्त्री काढत आहे। तर नॉर्मली आपण नेहमी श्री काढतो, हा थोडा वेगळा प्रकारचा श्री मी इथे काढलेला आहे। तर इथे बघा, आपण जर जास्तीत जास्त आपण केंद्रवर्धिनीचा सराव केलेला असेल तर आपल्याला हा श्री नक्कीच काढता येणार आहे। तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच जमेल। जर तुम्ही केंद्रवर्धिनीची प्रॅक्टिस आणि लाईनची प्रॅक्टिस चांगली केलेली असेल तर तुम्हाला सुद्धा हा श्री काढायला नक्कीच जमेल। मागच्या व्हिडिओमध्ये आपण कलश कसा काढायचा आणि कलशाचे एक 4-5 प्रकार पाहिले होते। तर तुम्ही तो व्हिडिओ स्किप केला असेल, पाहिला नसेल तर चॅनलला जा, म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल। तर आता इथे मी पुढचं चिन्ह जे आहे ते ओम घेत आहे। ओम आपण इथे 2 प्रकारचे ओम शिकणार आहोत। आणि तसेच रांगोळीमध्ये आपण आत्ता गदा जे शुभचिन्ह आहे ते सुद्धा आपण या रांगोळीमध्ये 2 प्रकारच्या गदा देखील कशा काढायच्या ते पाहणार आहोत, कमळ पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इथे मी ओम काढला आहे। आता इथे हा जो ओम काढला आहे त्याला मध्ये मी हे केंद्रवर्धिनी काढत आहे। तर बघा, आता केंद्रवर्धिनी काढल्यामुळे ह्याला एक छान असा लुक येत आहे। तर तुम्ही या ओम मध्ये कलर भरला आणि त्यावर अशा व्हाईट केंद्रवर्धिनी काढल्या तर ते पण खूप छान वाटेल। तर बघा, हा किती सुंदर असा ओम तयार झालेला आहे। आता दुसरा पण आपण एक ओमचा प्रकार पाहूया। हा डबल लाईनचा ओम काढला आहे। तर इथे ओमचा हा दुसरा प्रकार झालेला आहे काढून आपला। तर तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करून बघा। तर आता आपण पुढचा प्रकार बघूया, कमळ। तर शुभचिन्हांमध्ये कमळ देखील आहे। कमळ कसं काढायचं बऱ्याच जणांना माहिती असेल, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी दाखवत आहे इथे। तर कमळ काढताना ह्या साईडच्या ज्या पाकळ्या आहेत त्या अशा एकसारख्या दिसायला हव्यात। म्हणजे सुरुवातीच्या ज्या 2 पाकळ्या आहेत दोन्ही साईडच्या त्या एकसारख्या, त्याच्यापेक्षा लहान, त्यानंतरच्या त्यापेक्षा लहान, अशा क्रमाने त्या पाकळ्या दिसल्या पाहिजेत। तर आपण देवघरासमोर नेहमी कमळ काढत असतो, उंबऱ्यावर काढत असतो, कारण कमळ हे लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे। तर शुभचिन्हांमध्ये पुढचं जे चिन्ह आहे ते म्हणजे धनुष्यबाण, प्रभू श्रीरामांचं धनुष्यबाण। ते मी आता काढून दाखवत आहे। त्यासाठी अशी एक लाईन काढून घ्यायची आहे आणि लाईनचा जो मधोमध आहे तिथे आपण एक पॉईंट मार्क करून घेऊयात। आता दोन्ही साईडचे जे अर्धगोल आहेत ते एकसारखे यायला हवेत। तर ह्या पद्धतीने मी इथं असं धनुष्य काढून घेतलेलं आहे। तर हा आपला धनुष्यबाण काढून झालेला आहे। आता मध्ये मी इथं श्रीरामांचं नाव देत आहे। आता पुढचं जे चिन्ह आहे ती म्हणजे गदा। गदा आपण 2 प्रकारच्या पाहणार आहोत। तर पहिली जी गदा आहे ती बघा, मी केंद्रवर्धिनीपासून काढत आहे। सुरुवातीला केंद्रवर्धिनी काढून घ्यायची आहे आणि त्यालाच आपल्याला गदेचा आकार द्यायचा आहे। तर बघा, हे केंद्रवर्धिनी काढली आहे मी इथं आता। आणि गदेचं जे वरचं निमुळतं टोक असतं ते आता आपण काढूयात। तर ह्या वरच्या साईडला गदेचं निमुळतं टोक असतं।
तर आजच्या व्हिडिओमधले शुभचिन्ह तुम्हाला आवडले असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा. पुढच्या भागात आपण लक्ष्मी पावले आणि फुलांचे देखील आपण वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. त्यामुळे पुढचे येणारे व्हिडिओ आहेत ते मिस करू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. सी यू अगेन.